जावास्क्रिप्टच्या बेसिक्समध्ये आत्तापर्यंत आपण शिकलो व्हेरिएबल्स, डेटा टाइप्स, ऑपरेटर्स आणि फंक्शन्स. सो जावास्क्रिप्टचे बेसिक तर आपले पूर्ण झालेले आहेत. तर आजपासून आपण सुरू करणार आहोत जावास्क्रिप्टची लेव्हल 1. जावास्क्रिप्टच्या लेव्हल 1 मध्ये आपला सगळ्यात पहिला टॉपिक आहे कंडिशनल स्टेटमेंट्स. ठीक आहे. सो व्हॉट आर कंडिशनल स्टेटमेंट्स? जावास्क्रिप्ट कंडिशनल स्टेटमेंट्स अलो अस टू एक्झिक्यूट कोड बेस्ड ऑन कंडिशन्स. म्हणजे जावास्क्रिप्टचे जे कंडिशनल स्टेटमेंट्स असतात ना, ते कंडिशन चेक करून आपल्याला अलाउ करतात कोणताही कोड एक्झिक्यूट करण्यासाठी. ठीक आहे. सो टाइप्स ऑफ कंडिशनल स्टेटमेंट्स. सगळ्यात पहिलं कंडिशनल स्टेटमेंट आहे इफ. ठीक आहे. इफ एल्स हे लूप नाहीये. इफ एल्स हे कंडिशनल स्टेटमेंट्स आहे. ही एक लक्षात घेण्याची बात आहे. तर सगळ्यात पहिलं आहे इफ. ठीक आहे. सो इफ मध्ये आपण समजून घेऊ इफ मध्ये काय होतं. इफ मध्ये काय होतं, आपण आहे ना एक कंडिशन देतो आणि ती कंडिशन चेक करून आपण पुढचा कोड एक्झिक्यूट करतो. ठीक आहे. इफ सगळ्यात सिंपल आहे. तर याच्यात आपण काय केलं, लेट एक्स इज इक्वल्स टू 4 केलं. एक्सला 4 डिफाईन केलं आपण. एक्सला 4 व्हॅल्यू दिली आपण. आपण चेक केलं, इफ एक्स इज इक्वल्स टू 4 कन्सोल डॉट लॉग एक्स इज डिफाईन्ड ॲज 4. ठीक आहे. याला मी अनकमेंट करतो. म्हणजे आपण काय केलं, आपण इथं असं चेक केलं, की जर एक्स हा इज इक्वल्स टू 4 असेल, तर प्रिंट करा एक्स इज डिफाईन्ड ॲज 4. सो एक्सची व्हॅल्यू 4च आहे का? हो, 4च आहे. तर काय प्रिंट होणार? एक्स इज डिफाईन्ड ॲज 4 असं प्रिंट झालं. ठीक आहे. हे तर समजलं आपल्याला. नेक्स्ट आहे इफ एल्स. आता इफ एल्स पण इफ सारखंच आहे. तर इथे काय आहे, एक कंडिशन चेक होणार आणि जर ती कंडिशन ट्रू नसेल तर काय होणार? तर म्हणजे तो एल्स पार्ट. ठीक आहे. आपण बघून घेऊ इथे आपण काय केलंय. इथे आपण काय केलंय, लेट नम इज इक्वल्स टू 6 डिफाईन केलेलं आहे. आपण चेक करतोय num modulo 2 इक्वल्स टू इफ num modulo 2 इक्वल्स टू 0 म्हणजे जो माझा नंबर आहे ना 6 मॉड्युलो 2 इक्वल्स टू 0 म्हणजे 6 आणि 2 चं जर आपण डिव्हिजन केलं आणि जर त्यांचा रिमाइंडर जर 0 येत असेल 0 येत असेल तर काय करा, प्रिंट करा इवन नंबर. आणि जर असं नसेल होत, 0 रिमाइंडर नसेल येत, तर काय प्रिंट करा, एल्स पार्ट मध्ये काय प्रिंट करतोय आपण, ऑड नंबर. तर ठीक आहे, आपण बघून घेऊया इथे काय आउटपुट येतंय. इवन नंबर. ठीक आहे. इवन नंबर आले. ओके. आता आपण याला कमेंट आउट करू. ओके. त्याच्यानंतर आपला तिसरा टाइप आहे एल्स इफ. एल्स इफ मध्ये काय आहे, बघून घेऊया आपण. आपण इथे काय केलंय, एज इज इक्वल्स टू 14 डिफाईन केलेलं आहे आणि आपण इथे चेक करतोय एज ग्रेटर दॅन 18. जर एज ग्रेटर दॅन 18 असेल तर काय प्रिंट करा, एलिजिबल टू वोट. एल्स इफ म्हणजे अजून एक कंडिशन चेक करा. ही पहिली कंडिशन तर आहेच. त्यासोबतच अजून एक कंडिशन चेक करा, की एज जर इज इक्वल्स टू 18 असेल तर काय प्रिंट करा, 18 इज अल्सो एलिजिबल टू वोट. नाहीतर या दोन्ही कंडिशन जर ट्रू नसतील तर काय प्रिंट करा, नॉट एलिजिबल टू वोट. ठीक आहे. आपण याला अनकमेंट करू आणि बघू काय आउटपुट येतंय. आउटपुट आलं नॉट एलिजिबल टू वोट. ठीक आहे. आपण आता इथे काय करू, आता इथे 20 असं घेऊ. एज 20 करू. तर आता काय आलं, एलिजिबल टू वोट. आणि जर 18 केलं तर काय काय होईल? ही कंडिशन चेक होईल ना. जर ग्रेटर दॅन 18 ही कंडिशन मग इथे ट्रू नाही होणार. पण ही कंडिशन तर इथे ट्रू होईल ना, एल्स इफ वाली. एज इज इक्वल्स टू 18. सो 18 इज अल्सो एलिजिबल टू वोट. ठीक आहे. असं झालं. ओके. सो या सगळ्यांना आपण कमेंट आउट करू, कमेंट करू. ओके. सो त्याच्यानंतर आपला चौथा टाइप आहे नेस्टेड इफ एल्स. आता नेस्टेड इफ एल्स काय आहे ते आपण बघून घेऊ. नेस्टेड इफ एल्स मध्ये काय केलंय, सिम्पली आपण माय एज इज इक्वल्स टू 22 केलेलं आहे आणि इथे आपण काय केलंय, इफ माय एज ग्रेटर दॅन इक्वल्स टू 18 असं केलेलं आहे. आणि आपण नीट बघितलं तर हे जी इफ कंडिशन आहे ना, इफ कंडिशनच्या आत अजून एक आपण इफ एल्स कंडिशन टाकलेली आहे आणि यालाच बोलतात नेस्टेड इफ एल्स. ठीक आहे. सो काय केलेलं आहे आपण,
माय एज ग्रेटर दॅन इक्वल्स टू 18 असं चेक केलेलं आहे आणि त्याच्यात अजून एक कंडिशन टाकलेली आहे, की माय एज ग्रेटर दॅन इज इक्वल्स टू 21 असेल, ठीक आहे. तर काय करा प्रिंट यू आर अडल्ट अँड यू कॅन ड्राईव्ह द कार, ठीक आहे. आणि याच्या एल्स पार्टमध्ये काय टाकलंय आपण? यू आर अडल्ट बट कॅन नॉट ड्राईव्ह द कार, ठीक आहे. आणि एल्स असं दोन्ही कंडिशन या ट्रू नसतील होत, तर काय करा? यू आर नॉट अडल्ट, ठीक आहे. सो सगळ्यात पहिलं माय एज काय आहे? 22. सो माय एज ग्रेटर दॅन इक्वल्स टू 18. ओके, ही कंडिशन ट्रू होतीये. त्याच्यानंतर इफ माय एज ग्रेटर दॅन इज इक्वल्स टू 21. ओके, ही पण कंडिशन ट्रू होतीये. म्हणजे काय आउटपुट यायला पाहिजे? यू आर अडल्ट अँड यू कॅन ड्राईव्ह द कार. ओके. सो तेच आउटपुट आलेलं आहे आपलं. अ, आपण आता काय करू? ठीक आहे. ही वाली कंडिशन आहे ना, फॉल्स करून बघू. म्हणजे पहिली कंडिशन 18 वाली तर ट्रू होईल. ठीक आहे. ओके. इथे ही 18 वाली कंडिशन तर ट्रू होईल. कारण माय एज ग्रेटरच आहे 18 पेक्षा. ठीक आहे. पण ही कंडिशन आता इथे ट्रू नाही होणार. ठीक आहे. 21 पेक्षा आपली छोटीच आहे एज 19 आहे. मग या कंडिशनमध्ये अशा वेळेस हा एल्स पार्ट एक्झिक्यूट होणार. म्हणजे यू आर ॲन अडल्ट बट कॅन नॉट ड्राईव्ह द कार. ठीक आहे. ओके. तेच आउटपुट आलं. आणि जर समजा आपण 15 खूपच कमी एज घेतली, तर यू आर नॉट अडल्ट म्हणजे डायरेक्ट हा एल्स पार्ट एक्झिक्यूट होतोय. ठीक आहे. अ, मग मी याला परत कमेंट करून टाकतो सगळ्यांना. ओके. सो आपला 5वा टाइप आहे स्विच. ठीक आहे. आपण याचं एक एक्झाम्पल बघू. आपण इथे काय केलंय? मार्क्स इज इक्वल टू 25 केलंय आणि ब्रांच नावाचा व्हेरिएबल घेतलाय. आपण काय केलंय? स्विच केसमध्ये ट्रू टाकलंय. ते ट्रू का टाकलंय ते आपण बघूच आता. आपण काय केलंय? केसेस घेतलेल्या आहेत. ठीक आहे. 2 केस घेतल्यात. पहिल्या केसमध्ये काय आहे? केस मार्क ग्रेटर दॅन इक्वल्स टू 90. जर मार्क ग्रेटर दॅन इक्वल्स टू 90 असेल, तर ब्रांच कोणती होणार? कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग आणि ब्रेक. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मार्क जर 80 असतील तर ब्रांच कोणती होणार? मेकॅनिकल इंजिनिअरिंग. नाहीतर डिफॉल्ट ब्रांच कोणती होणार? बायोटेक्नॉलॉजी. आता वन बाय वन आपण समजून घेऊ की या कोडमध्ये स्विच स्टेटमेंटमध्ये चाललंय काय. ठीक आहे. तर सगळ्यात आधी आपण हे ब्रेक बघू. हे ब्रेक म्हणजे काय? आता ब्रेक म्हणजे जर आपले मार्क्स 90 किंवा 90च्या जास्त असतील, तर हा जो कोड आहे म्हणजे ब्रांच इज इक्वल्स टू कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग असं ब्रांच डिफाईन होणार आणि ब्रेक होणार. म्हणजे इथपर्यंतच कोड एक्झिक्यूट होणार. कंपायलर पुढचा कोड चेक नाही करणार. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून काय आहे याच्यात? डिफॉल्ट आहे. डिफॉल्ट म्हणजे काय? जर कोणतीच कंडिशन ट्रू नसेल होत, तर शेवटी ही कंडिशन ट्रू होणार. की डिफॉल्ट ब्रांच इज इक्वल्स टू बायोटेक्नॉलॉजी ही कंडिशन ट्रू होणार. ठीक आहे. तर मग आता हेच राहिलंय, की इथे आपण असा प्रश्न येतोय, की इथे आपण ट्रू का टाकलंय? तर इथे आपण ट्रू का टाकलंय? जर ओके. इथं आपले मार्क्स किती आहेत? 95 आणि इथे काय बोललंय? कंडिशन काय आहे? मार्क्स ग्रेटर दॅन इज इक्वल्स टू 90 असतील आणि आपले मार्क्स तर जास्तच आहे. तर ही कंडिशन तर हे कोड जो आहे तो एक्झिक्यूट होणार. मग तो इथे जाणार कोड, ही केस इथे जाणार आणि जर ते ट्रू असेल, तरच हा जो कोड आहे ना, तो एक्झिक्यूट होणार. असा अर्थ आहे या ट्रूचा. ठीक आहे. आपण अजून एक एक्झाम्पल बघू याचं आणि याचं आउटपुट पण बघू काय येतंय. आता याचं आउटपुट काय येणार? मार्क्स तर 95 आहे, 90च्या पुढं आहे. मग ब्रांच आपली कोणती आली पाहिजे? कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग. ठीक आहे, तीच आली आहे मग. त्याला कमेंट आणि ओके. एक आपण अजून एक एक्झाम्पल बघू आणि याच्यात काय आहे? कॉन्स्ट कलर्स ठीक आहे. आपण एक ॲरे घेतला इथे, ठीक आहे. ॲरेमध्ये काही कलर्स घेतलेत. 5 कलर्स घेतलेत आणि आपण इथे काय केलंय? लूप लावलेली आहे. ठीक आहे. आणि स्विचचंच एक्झाम्पल आहे, पण लूप वापरलेली आहे. आता इथे आपण लूप का लावलेली आहे? आधी तर आधीच्या एक्झाम्पलमध्ये तर लूप नव्हती लावली. तर आपण इथे कंटिन्यू यूज केलंय. कंटिन्यू काय असतं ते पण बघूच आपण. पण कंटिन्यू यूज करण्यासाठी आपल्याला लूपचा वापर करावा लागतो. जसं की आपण इथं लिहिलंय, "वी कॅन ओन्ली यूज कंटिन्यू इन स्विच बाय यूजिंग लूप." ठीक आहे. सो कंटिन्यू स्टेटमेंट यूज करण्यासाठी आपल्याला लूप यूज करावं लागतं. ठीक आहे, सिंपल आहे. कलर्स काही डिफाईन केलेत आपण आणि एक फॉर लूप लावलेली आहे. ज्याच्यात आपण काय केलंय, आयला 0 डिफाईन केलंय. आय लेस दॅन कलर्स डॉट लेंथ. कलर्सची लेंथ किती आहे आपली? 5 लेंथ आहे. ठीक आहे. आणि आय प्लस प्लस. ठीक आहे. त्याच्यानंतर स्विच म्हणजे काय होणार आहे या लूपचा अर्थ काय आहे? 0 टू 5 पर्यंत ही लूप चालणार आहे. ठीक आहे.
मग आपण 0 टू 5 साठी इथे आय घेतला. कलर्स आय केलं. ठीक आहे. मी हे सगळं अनकमेंट करून घेतो म्हणजे सोपं जाईल. ओके. मग आपण इथे स्विचचा वापर करून काय करतोय? आपण म्हणतोय, की इथे केस ब्लू ठीक आहे. जर ब्लू कलर असेल ना, तर काय प्रिंट व्हायला पाहिजे? स्किपिंग द कलर ब्लू. स्किपिंग द कलर ब्लू. ठीक आहे. कंटिन्यू. कंटिन्यू म्हणजे काय माहिती आहे का? कंटिन्यू म्हणजे स्किप. म्हणजे जर ब्लू कलर आला ना आपल्या लूपमध्ये, जो की इथं सेकंड नंबरला येणारच आहे, तर आपला जावास्क्रिप्ट काय करणार, की जावास्क्रिप्ट ब्लू कलरला स्किप करून टाकणार. कंटिन्यूचा हाच अर्थ होतो. त्याच्यानंतर येलो घेतला. जर येलो आलं तर काय प्रिंट व्हायला पाहिजे? स्किपिंग द कलर येलो आणि कंटिन्यू म्हणजे येलो कलर पण स्किप होणार आणि पुढची लूप चालत राहणार. आणि डिफॉल्ट आपण टाकलंय डिफॉल्टमध्ये आपण टाकलंय प्रोसेसिंग कलर्स आय. ठीक आहे. कलर्स ऑफ आय. म्हणजे जे कलर्स ब्लू आणि येलो हे कलर्स सोडले तर जेवढे उरलेले कलर आहेत ते इथे प्रिंट होणार. ठीक आहे. सो आपण बघू काय काय प्रिंट होतं. ओके. प्रोसेसिंग कलर रेड. ठीक आहे. स्किप कलर झाले. हा ना. स्किप कलर ब्लू स्किप झाला. ठीक आहे. येलो स्किप झाला. पण रेड, ग्रीन आणि पर्पल आले, प्रिंट झाले. ठीक आहे. ब्लू आणि येलोच का स्किप झाला? कारण आपण तिथं कंटिन्यू स्टेटमेंटचा वापर केला होता. ओके. सो हेच आहे, एवढंच आहे स्विचमध्ये. आता लास्ट आहे टेर्नरी ऑपरेटर. ठीक आहे. आता ऑपरेटर नाव आहे म्हणजे हे काय ऑपरेटर नाहीये. हे कंट्रोल स्टेटमेंटमध्येच येतं. आपण बघून घेऊया हे काय आहे. ठीक आहे. इथे मी काय केलंय माय एज इज इक्वल्स टू 18 केलंय आणि रिझल्टमध्ये काय करतोय म्हणजे हे थोडक्यात आहे ना काय करतं कंडिशन चेक करतं. कंडिशन ट्रू असेल तर हा पार्ट एक्झिक्यूट होणार, कंडिशन फॉल्स असेल तर हा पार्ट एक्झिक्यूट होणार. इथे माय एज इज इक्वल्स टू 18 घेतलाय मी. रिझल्टमध्ये मी हे सगळं स्टोअर करतोय. रिझल्ट व्हेरिएबलमध्ये मी एक कंडिशन टाकलेली आहे. कोणती कंडिशन? माय एज ग्रेटर दॅन इज इक्वल्स टू 18. ठीक आहे. जर माय एज जर माझी माय एज ग्रेटर दॅन इज इक्वल्स टू 18 असेल तर काय क्वेशन मार्क. ठीक आहे. क्वेशन मार्क म्हणजे काय? जर ही कंडिशन ट्रू होत असेल, तर हा पार्ट एक्झिक्यूट करा. म्हणजे यू आर एलिजिबल टू व्होट आणि म्हणजे हे डबल डॉट्स कोलन आहे ना, याचा अर्थ असतो ऑर. जर ही कंडिशन फॉल्स असेल, तर यू आर नॉट एलिजिबल टू व्होट. हा पार्ट एक्झिक्यूट करा. इथं पण असंच लिहिलंय, इफ ट्रू दिस पार्ट विल एक्झिक्यूट, इफ फॉल्स दिस पार्ट विल एक्झिक्यूट. ठीक आहे. सो आता मग कोणता पार्ट एक्झिक्यूट झाला पाहिजे? ट्रू वाला पार्ट. ठीक आहे. सो ट्रू वाला यू आर एलिजिबल टू वोट असं आलं. ठीक आहे. हे वरचं मी एकदा कमेंट करून घेतो म्हणजे सारखं सारखं प्रिंट नाही होणार. ठीक आहे. जर आता आपण केलं तर काय येतं? यू आर एलिजिबल टू वोट. ठीक आहे. पण जर आपण ही कंडिशन फॉल्स केली म्हणजे आपण इथं 14 केलं. ठीक आहे. म्हणजे आता काय होतंय? आता हे चेक करणार क्वेश्चन मार्क म्हणजे चेक करणार की ही कंडिशन काय आहे? आता ही कंडिशन तर फॉल्स आहे. त्यामुळे हे चेक करणार की ही कंडिशन ट्रू आहे की फॉल्स आहे. सो यू आर एलिजिबल टू वोट आणि यू आर नॉट एलिजिबल टू वोट. तर इथं काय प्रिंट झालं पाहिजे? यू आर नॉट एलिजिबल टू वोट. ठीक आहे. तेच प्रिंट झालं. ओके. सो एवढंच आहे कंट्रोल स्टेटमेंट्समध्ये.